नमस्कार. वाचन व्रताच्या आजच्या भागात मी तपन मडकीकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज जे मी पुस्तक वाचणार आहे ते पुस्तक लिहिले 1938 साली. 1974 साली पहिला मराठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारं ययाती पुस्तक हे ज्यांनी लिहिलं ते वि स खांडेकर यांचं हे पुस्तक दोन मने. खरं तर वि स खांडेकरांनी 1934 सालीच ह्यातले लेख लिहायला घेतले होते, पण ते प्रथम प्रकाशित झालं 1938 साली मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे. त्यानंतर त्याच्या बऱ्याच आवृत्त्याही निघाल्या आणि पुनर्मुद्रण झालं जानेवारी 2020 साली. हे पुस्तक जेव्हा मी वाचायला घेतलं तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं की त्याची प्रस्तावना इतकी विस्तृत आणि इतकी तपशीलवार लिहिली आहे आणि वि स खांडेकरांनी त्याच्या टीकाकारांबद्दल जे त्यांचं मत त्यावेळी मांडलेलं आहे ते वाचून मला लक्षात आलं की आज जे काही सोशल मीडियावर सहजरित्या ट्रोलिंग म्हणून जे काही चालतं किंवा जे सहज अभ्यास न करता एक टीका करण्याची एक सवय लागलेली लोकांना, त्याबद्दलचं त्यांनी मत 1934 किंवा 1938 साली मांडलेलं आहे. हे वाचल्यानंतर मला असं वाटलं की आपण हे वाचून दाखवायला हवं आणि त्याच्यामुळे मी प्रस्तावनेचाच तो एक भाग मी इथे वाचायचा प्रयत्न करतोय. प्रस्तावनेला त्यांनी 4 अप्रस्तुत शब्द असं नाव दिलंय. वाचायला सुरुवात करतो. 1.5-2 वर्षापूर्वीच दोन मनेची तिसरी आवृत्ती मी वाचकांना सादर करणार होतो. त्यावेळी खूप प्रस्तावना लिहून या कादंबरीच्या निर्मितीचा सारा सविस्तर इतिहास, माझ्या कल्पनेतली कादंबरी कशी होती व कागदावर उतरताना तिचे स्वरूप कसे होते व किती बदलले असं त्यांना सांगावं अशी माझी इच्छा होती. पानात पडलेले पक्वान्न खाण्यापूर्वी जेवणाऱ्याला स्वयंपाकघरात थोडा वेळ फिरवून आणलं किंवा नाटकगृहात मोठ्या ऐटीत पुढच्या खुर्चीवर बसून समोरच्या नाट्यप्रयोगावर टीका करणाऱ्या प्रेक्षकाला मधून थोडा वेळ रंगपटात नेऊन बसवलं तर त्या गोष्टीकडे पाहण्याची त्याची दृष्टी अधिक सहानुभूतीची होईल असं मला अनेकदा वाटत आलंय. पुस्तकांच्या बाबतीतही हा नियम लागू करायला काही हरकत नाही. केवळ आपली वकिली म्हणून नव्हे तर निव्वळ आत्मसमर्थन म्हणूनही नव्हे, पण ज्या स्वाभाविक अथवा परिस्थितीने निर्माण केलेल्या मर्यादा सांभाळूनच कलावंताला आपली कृती निर्माण करावी लागते, त्याची कल्पना रसिकांना यावी म्हणून लेखकाने आपल्या निर्मितीची माहिती त्यांना द्यावी असं मला नेहमी वाटतं. व्यक्तीप्रमाणे कलाकृतीची आत्मचरित्रेही त्यांच्याशी समरस होण्याच्या कामी बहुमोल ठरतात. हे सारे लक्षात घेऊनच माझ्या कादंबऱ्यांच्या अलीकडच्या आवृत्त्यांना मी प्रस्तावना लिहित आलोय. 2 वर्षापूर्वी या कादंबरीची प्रस्तावना मी लिहिली असती तर ती 2 ध्रुव किंवा पांढरे ढग यांच्या प्रस्तावनेप्रमाणेच झाली असती. पण गेल्या 1.5-2 वर्षात आपल्या देशात ज्या काही उलथापालथी झाल्या, ज्या घडामोडी झाल्या, त्या अजूनही आपल्या भोवती घडत आहेत आणि त्या सर्व अलीकडे माझ्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात आणि मग माझे मन म्हणू लागे, दोन मने या कादंबरीतली आपली मध्यवर्ती कल्पना किती स्थूल आहे, त्याचा विकासही किती मर्यादित क्षेत्रात झालेला आहे. माणसाच्या मनातल्या विचित्र, विकृत, विलक्षण आणि विक्राळ प्रवृत्ती गेल्या 2 वर्षात या देशात जितक्या स्पष्टपणे प्रगट झाल्या तितक्याशा त्या एवढ्याशा लहान कालखंडात कधीच उमटून दिसल्या नसतील. सत आणि असत यांचा तो संघर्ष, माणसातल्या पशुत्वाचे आणि देवत्वाचे ते महायुद्ध, विशाल सामाजिक पार्श्वभूमीवर रक्त आणि अश्रू यांनी मिसळलेल्या रंगांनी चित्रित करण्याचा हा काळ आहे. अशा वेळी 8-10 वर्षांपूर्वी लिहिलेल्या या आपल्या एका साध्यासुध्या कल्पनारम्य सामाजिक कथेसंबंधाने विस्तार करत बसण्यात काय स्वारस्य आहे? माणसाला केवळ 2च नव्हे तर अनेक मनं असतात. ती सहसा अलग राहू शकत नाहीत. पावसाळ्याच्या अखेरीस सूर्यास्ताच्या वेळी पश्चिमेकडे दिसणाऱ्या ढगांचे रंग जसे बदलत जातात तसे मनाचेही रंग त्वरित एकमेकात मिसळत जात असतात. परिस्थितीने ते भडक, भयंकर, अगर चित्रविचित्र बनतात इत्यादी अनुभव आजकाल आपण हर हमेशा घेत आहोत. या अनेक मनांचा रौम्य व रौद्र संघर्ष हा आजच्या कथाकारांचा फार मोठा विषय होऊ शकेल. त्या मानाने आपल्या कादंबरीचा विषय अगदीच फिका आहे. 4 घटका करमणुकी करता अजूनही कोणी ती वाचेल नाही असं नाही, पण अशा वाचकाला आपल्या प्रस्तावनेची काय गरज? नाचगाण्याकरिता चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांपुढे त्यातल्या कथा विषयावर व्याख्यान देणारा एखादा विद्वान उभा केला तर त्याची जी स्थिती होईल तीच लांबलचक प्रस्तावना पाहून वेळ घालवण्याकरता कादंबरी वाचणाऱ्या वाचकाची होत असावी. अशा स्थितीत प्रस्तावने वाचून कादंबरी प्रसिद्ध केली म्हणून काय बिघडलं? पण तसं करणं मला प्रशस्त वाटेना.
एक तर माझ्या पहिल्या 2 कादंबऱ्या सोडून बाकीच्या सर्वांना मी प्रस्तावनेची जोड दिली आहे. तेव्हा फक्त या कादंबरीलाच प्रास्ताविक लिहिलं नाही तर ही माझी विशेष नावडती कन्यक आहे असा अनेकांचा ग्रह होऊ शकतो. तो टाळावा म्हणून हे 4 शब्द लिहिण्यात माझा हेतू आहे. त्याशिवाय दुसरंही एक कारण आहे. वेळी अवेळी मधलेच वाक्य घेऊन चटावर टीका करणारे विद्वान हल्ली अधिक प्रमाणात निपजू लागलेत. मार्गदर्शन करण्याच्या मिशाने ते वाचकाची दिशाभूल करत असतात. या प्रथेला अंशतः तरी आळा पडावा म्हणून लेखकाने आपली छोटी का होईना कैफियत अवश्य सादर केली पाहिजे. या असंबद्ध टीकाकारांचे तोंड लेखकाच्या प्रामाणिक आत्मनिवेदनाने बंद होईल असे मानण्या इतका मी दूधखोळा नाही. असल्या बाजारबोणग्या टीकाकारात वाऱ्यांबरोबर भांडणारी माणसे असतात. वेड घेऊन पेडगावला जाणारे लोक दिसतात. मनातली कसली तरी मळमळ कुठेतरी ओकून टाकायला अधीर झालेले पंडित मन्य असतात. आणखीही नाना तऱ्हांची मंडळी आढळतात. प्रसंगी वेड्याला आवरता येतं पण वेड पांघरणाऱ्याची या जगात कोण समजूत घालणार. वेळी अवेळी स्थानी अस्थानी सुरवंटाप्रमाणे ललित कृतीशी अंगलट करणाऱ्या या सर्व विद्वानांचा एका गोष्टीवर पूर्ण भरोसा असतो. ती म्हणजे उठल्या सुटल्या लेखक काही आपल्या निरगल प्रलापांना अथवा आचरट टीकेला उत्तर द्यायला येणार नाही ही होय. गावातला कोणीतरी रिकामटेकडा मनुष्य एखाद्या सद्गृहस्थाविषयी हवे ते बरत सुटला तरी बिचाऱ्या सज्जनाला प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा खोटेपणा काही सिद्ध करता येत नाही. तसं करायचं म्हटलं तर तोच त्याचा मुख्य धंदा होऊन बसायचा. गनिमी काव्याने हल्ला चढवणाऱ्या असंबंध टीकाकारांच्या बाबतीत लेखकाची अशीच स्थिती होते. खरे टीकाकार द्वंद्वयुद्धाचे उघड उघड आव्हान देतात. त्यांचे युद्ध हे नेहमी धर्मयुद्ध असते. ते समोरून घाव घालतील पण मागून लपून छपून कधीही वार करणार नाहीत. त्यामुळे लेखकाला त्यांचे वार आपल्या ढालींवर झेलता येतात. प्रसंगी जखम झाली तरी तो आनंदाने सहन करतो. या द्वंद्वयुद्धात कोणाचाही पराभव झाला तरी त्यामुळे परस्परांविषयीचा आदरभाव कमी होत नाही. पण कुठेतरी कसे तरी छुपे चिमटे घेणारे आणि बारीक सारीक ओरखडे काढणारे टीकाकार या वाघसिंहांच्या जातीचे नसतात. माशा, चिलटे, डास, ढेकुण इत्यादीकाशींच त्यांचे अधिक जवळचे नाते लागते. लेखकाला ते उपद्रव देऊ शकतात पण त्यांच्या पाठीमागे लागणे अथवा त्यांच्या समोरासमोर समाचार घेणे त्याला सहसा शक्य होत नाही. अशा टीका पद्धतींचा एक नमुना इथे देतो. वाचकांना तो मोठा मनोरंजक वाटेल. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात पंगू नावाचे एक जुने आणि जाणीते मराठी प्राध्यापक आहेत. 3-4 महिन्यांपूर्वी त्यांनी माझ्यावर जाता जाता केलेली टीका कोणीतरी मला दाखवली. एका मासिकाच्या अंकात आली होती. त्यांच्या लेखांचा मुख्य विषय होता निराळाच, पण एका दगडाने 2 पक्षी मारता आले तर बरे असे लेख लिहायला घेतल्यावर त्यांना वाटलं असावं. असल्या उपद्व्यापात अनेकदा एकही पक्षी न मरता धोंडा मात्र मारणाऱ्याच्याच डोक्यात उलटतो ही गोष्ट ते चुकून विसरले. मुंबई विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात नेमलेला वाना देशपांडे यांचा आराधना हा काव्यसंग्रह त्यांच्या लेखाचा मुख्य विषय होता. पण लेखाच्या आरंभीच लेखक महाशय वाना देशपांड्यांवरून 20 खांडेकरांवर घसरलेले आहेत. मोटार चालवण्याचे अर्धवट शिक्षण घेतलेल्या मनुष्याने ती सुरू करतात रस्ता सोडून खड्ड्यात नेऊन घालावी तसा प्रोफेसर महाशयांचा लेखातला हा पहिला परिच्छेद वाचून मला भास झाला. देशपांड्यांवर लिहिता लिहिता त्यांना एकदम BA ला लावलेल्या व त्या शिकवलेल्या सुगी नावाच्या काव्यसंग्रहाची आठवण झाली. त्या संग्रहात माझी भाताच्या मळ्यात ही एक कविता आहे. मी कवी नाही हे सिद्ध करण्याकरता प्रोफेसर मजकुरांनी लगेच तिच्यावर टीका करण्याचा आव आणलेला आहे. मी कवी नाही हे पंगूंचे म्हणणे मला अक्षरशः मान्य आहे. ती ही गोष्ट 1948 साली लोकांना सांगतायत, पण मी ती 1934 साली उल्केच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे नमूद करून ठेवली आहे. कदाचित उल्केपेक्षा अधिक उच्च दर्जाच्या वाङ्मयाच्या अध्ययनात अहोरात्र घडून गेल्यामुळे माझा तो कबुली जबाब प्रोफेसर साहेबांच्या वाचनात आला नसेल. मला चांगली कविता लिहिणे जमत नाही या गोष्टीची मी स्वतःच ठिकठिकाणी थट्टा केली आहे. आपल्या एखाद्या वैगुण्याबद्दल दुसऱ्या एखाद्या लेखकाने क्वचितच इतके लिहिले असेल. अशा स्थितीत देशपांड्यांच्या काव्यसंग्रहाचे तो प्रसिद्ध झाल्यावर पुष्कळ वर्षांनी परीक्षण करताना पंगूंना माझ्याकडे वळण्याची गरज नव्हती. पण मार्कट जनावराप्रमाणे टीकाकारातही एक विचित्र वर्ग असतो. त्याला सरळ रस्त्याने काही केल्या जाता येत नाही. खुल्या मैदानात टक्कर करण्याचे बळही अशा प्राण्यांच्या अंगी नसते. जाता जाता इकडे शिंगे हलीव तिकडे मार्गी नजर वळीव असं करण्यातच त्यांची सारी शक्ती खर्च होते.
मी कवी नाही हे सिद्ध करण्याकरता पंगूंनी स्वतंत्र लेख लिहिला असता तर अधिक प्रामाणिक आणि पद्धतशीर रीतीने त्यांना माझी हवी तेवढी रेवडी उडवता आली असती. पण तसं करायचं म्हणजे 1920 पासून 1934 पर्यंत निरनिळ्या मासिकातून माझ्या ज्या काही 100-150 कविता प्रसिद्ध झाल्या त्या वाचण्याची तसदी त्यांना घ्यावी लागली असती. माझ्या चित्रपटातल्या गाण्यांचाही त्यांना विचार करावा लागला असता. असला खटाटोप करण्यात फंदात पंगूंसारखे टीकाकार का बरं पडतील? कुत्र्याला गोळी घालायची आहे ना, तेव्हा ते पिसाळले असेलच पाहिजे असा त्यांचा खाक्या असतो. त्यांना त्यांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याची सवड मुळीच नसते. साहजिकच पंगूंनी शिकवताना नाईलाजाने वाचलेली माझी एकुलती एक कविता मला सुळावर चढवण्याकरता हाती घेतली. या कवितेचे दिग्दर्शन करताना त्यांनी घेतलेले आक्षेप मोठे नमुनादार आहेत. ठोकळांनी ग्रामगीतांचा संग्रह काढायचे ठरवले तर त्याकरता ही कविता मी मुद्दाम बनवली असं पंगूंचं म्हणणं आहे. हुकुमे हुकुम तयार केलेली कविता ही दुकानातल्या तयार कपड्यां इतकीच भोंगळ असते, अर्थात खांडेकरांची कविता ही तशीच आहे असं त्यांना सुचवायचंय. ललित लेखनात स्फूर्तीचा भाग किती आणि परिश्रमाचा भाग किती, त्यात कलेचा भाग संपून सकृतदर्शनी तो दिसतो तितका सोपा नाही. पण इथे मुख्य प्रश्न आहे तो सुगी या काव्य संग्रहासाठी मी ती कविता मुद्दाम मांडी ठोकून आणि डोके खाजवून लिहिली या घरी बसून पंगूंनी लावलेल्या जावई शोधाचा. हे सिद्ध करण्याकरता त्यांनी पुरा मात्र कुठेही दिलेला दिसला नाही. अंतर्ज्ञानाने पंगूंना अधिक गोष्टी कळल्या असत्या तर प्राध्यापकांचा पेशा सोडून ते कधीच राजज्योतिषी झाले असते. खरोखरच या कवितेच्या जन्माची कहाणी अगदी निराळी आहे. शिरोडाला असेपर्यंत मधून मधून मला कविता लिहायची लहर येत असे. घरी एकच गणपणती मिणमिणती सारख्या कविता अशा लहरीतच लिहिल्या गेल्यात. भाताच्या मळ्यात ही कविताही याच पद्धतीने निर्माण झाली. ती लिहिल्यावर पुढे नियतकालिकातून प्रसिद्धही झाली. ठोकळांनी संपादक या नात्याने ती सुगीत समाविष्ट केली. ही कविता संग्रहात आली म्हणून चांगली ठरते असे मुळीच नाही. पण जाता जाता प्रत्येक गोष्टीचा विपर्यास करण्याची पंगूंसारख्या टीकाकारांना जी खोड जडलेली असते तिचे एक उदाहरण म्हणूनच त्यांच्या या विधानाचा मी उल्लेख केला. कवितेच्या अंतरंगांची चर्चा करताना जणू काही आपल्या कैक पिढ्या कोकणात गेल्या आहेत असा भास प्रोफेसर मजकुरांनी निर्माण केलाय. देश आणि कोकण यांच्या सरहद्दीवर कोल्हापूर वसलंय. पण इथून जवळ असलेल्या राधानगरी किंवा गगनबावडा या कोकणी प्रदेशात तरी पंगूंनी किती दिवस वास्तव्य केलंय ते परमेश्वर जाणे. त्यांचा आव मात्र सर्वज्ञतेच आहे. अगदी कवितेच्या नावापासून ते नाक मुरडायला सुरुवात करतात. भाताच्या शेताला खाचर म्हणतात असे लहानपणापासून ते ऐकत आले. कोशातही त्यांना तोच अर्थ आढळला. भाताच्या मळ्यात असा शब्दप्रयोग वापरणारा महामूर्ख ठरवाला एवढी माहिती बस आहे असं त्यांच्या पंडिती मनाला वाटलं आणि मळा उसाचा असू शकतो, पानांचा असू शकतो, तो भाताचा कसा असेल? भाताचे खाचरच असले पाहिजे हा काय तो त्यांचा या बाबतीतला अद्वितीय शोध. आपल्या या अजब शंकेचे समाधान त्यांना त्यांच्या घरच्या घरी सुद्धा करून घेता आले असते. 2 ध्रुव कादंबरीतली सुंदर चित्र ही कथा त्यांनी वाचली असती तर दक्षिण कोकणात समुद्रकाठच्या गावातल्या घराजवळच्या भातशेतांना मळा का म्हणतात याचा त्यांना सहज उलगडा झाला असता. पावसाळ्यात ही भातशेती पाहिल्याशिवाय मळा हा शब्द तिथे किती अनवर्थक वाटतो याची कल्पना पंगूंना येणार नाही. लहानशा उंचवट्यावर माडांच्या राया, त्यातून मधून मधून डोकावणारी पाहणारी लहान मोठी कौलारू घरं आणि त्या घरांच्या खालच्याच बाजूला पसरलेली भातशेती असे हे दृश्य मोठे विलोभनीय असते. या शेतजमिनीला मळा म्हणण्याचा कोकणात प्रघात आहे. तो किती अर्थपूर्ण आणि काव्यमय आहे हे गणेश चतुर्थीच्या सुमारास चांगल्या पोसवलेल्या भातातून पाऊलवाटेने जाणाऱ्या मनुष्याच्याच प्रत्ययाला येतो. या भाताच्या मळ्यात तारा यंत्रांचा खांब आहे असं कवी म्हणतो. एवढ्याने पंगूंचं पित्त खवळते. त्यांना ही कल्पनाच अस्वाभाविक वाटते. कुठल्याही भात खाचरापासून तारांचे खांब शेकडो मैल दूर असले पाहिजेत असं त्यांचं मत असावं. वस्तुस्थिती अगदी उलट आहे. शिरोडाच्या पोस्टांच्या तारांचे खांब मी वर्णन केलेल्या भाताच्या मळ्यातूनच आले असून या कवितेची कल्पना प्रथम मनात आली ती त्यांच्या तारांवर बसलेले एक पाखरू पाहून. एका बाजूला आमच्या शाळेची इमारत, दुसऱ्या बाजूला उंचवट्यावर मी राहत होतो ते माडाच्या बागेतले घर, मध्ये हा मळा. वर्षानुवर्ष मी हे दृश्य पाहत आलोय. त्या मळ्यातून दररोज आलो आणि गेलो.
अनेक पावसाळे त्या मळ्यातल्या उंच बाप्त्याच्या लोमरांना जाता येता मी कुरवाले. पश्चिमेकडला सूर्यास्त पाहत किंवा समोरच्या तारा यंत्रांच्या तारा आता कोणाला कसला संदेश घेऊन जात असतील असा गमतीदार विचार करत अगणित वेळा मी त्या मळ्यातल्या मेरांवर बसलो. सुंदर चित्र या कथेची पार्श्वभूमी हीच आहे. अमृतचे कथासूत्र याच ठिकाणी मला सुचलं. मी तिथे संध्याकाळी विसाव्याकरता बसलो की एका बाजूच्या माडाच्या मोठ्या मोठ्या बागबागा आणि त्यातले माडीला दिलेले उंच उंच माड मला दिसत. दुसऱ्या बाजूला खालच्या पायवाटेने माडीच्या छपराकडे जाणारी रात्र पडल्यावर थोडीफार तर्र होऊन आरडाओरडा करत येणारी श्रमजीवी वर्गातली अनेक माणसं माझ्या दृष्टीला पडत. भाताच्या मळ्याशी मी इतका परिचित आहे, पण माझ्या कवितेवर टीका करताना जणू काही मी कधी कोकण पाहिलंच नसावं असं पंगू आपल्या सोयीसाठी गृहीत धरतात. अशा टीकाकारांविषयी बुझावू शकेना विधाता तयाला हे दुसऱ्या एका कवीने यापूर्वीच म्हणून ठेवलंय आणि ते खरंय. पण अलीकडे साहित्यातली राजकारणातले प्रचारतंत्र उपयोगात आणण्याची प्रथा फडत चाललीय. एक असत्य गोष्ट अनेकांनी वारंवार जोरजोरात सांगितली म्हणजे लोकांना ती सत्य निदान अर्धसत्य तरी वाटू लागते हे काही खोटं नाही. या तंत्राने केवळ एखाद्या देशातल्या राजकारणाचाच नव्हे तर मानवतेच्या भवितव्याचाच नसताना व्हायची पाळी आली आहे. त्याचा अवलंब करण्याची साहित्यिकांना मुळीच जरुरी नाही. वाङ्मयात राजकारणाहूनही तीव्र मतभेद असू शकतात. ते कोणी लपवून ठेवावेत, आगर गुळगुळीत रीतीने मांडावेत असे मी कधीही म्हणणार नाही. पण क्षुल्लक गोष्टींना महत्व देऊन कुठल्याही कलाकृतीची पहिली कसोटी म्हणजे तिची प्रभाविता, संस्कार क्षमता किंवा परिणामकारकता होय हे सोयीस्करपणे विसरून अधूनमधून वाक्य ओरबाडून आणि त्यांचा शक्य तितका विपर्यास करून आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींची घोडी पदोपदी मध्ये दापटून लेखकाचा प्रकृती धर्म, ऐतिहासिक गोष्टी, कलाकृतींचा सामाजिक आशय आणि तिचे चिरंतन वाङ्मय गुण या चतुस्तृतीकडे पाठ फिरवून टीकाकाराला कुठल्याही कृतीच्या गुणदोषांचे यथार्थ आकलन करता येणार नाही. पण हे सर्व ब्रह्मज्ञान पुस्तकात ठेवून टीका करण्याच्या आपल्याकडले पंडित जो पायंडा पाडू लागत आहेत तो टीका वाङ्मयाच्या प्रगतीच्या दृष्टीने काय किंवा वाचकांची अभिरुची उच्च पातळीवर नेण्याच्या दृष्टीने काय मुळीच उपकारक नाही. पंगूंसारख्या असंख्य टीकाकारांनी आमच्यावर अवश्य हत्यार उगारावं, पण ते चावलण्यापूर्वी कलाकृतीचा आत्मा कोणता, तिचे शरीर कोणते आणि तिचे वस्त्रालंकार कोणते याची चिकित्सा पूर्वग्रहविरहित दृष्टीने करायला त्यांनी शिकावं. इंग्रजी, संस्कृत आणि मराठी साहित्यशास्त्राचा कामापुरता केलेला अभ्यास टीकाकाराला एका मर्यादेपर्यंतच उपयुक्त असतो. केवळ पोपटपंचीने कोणीही व्यक्त होत नाही. तसेच हे आहे. पढीक पांडिताच्या भांडवलावर व्यापार करणारे लोक वरचेवर टीकाकार होतात. सभोवतालच्या सामाजिक जीवनाशी समरस होणारे आणि जागतिक वाङ्मयातल्या श्रेष्ठ कलाकृतींचा उघड डोळ्यांनी रसास्वाद घेणारे टीकाकारच आपल्या भाषेतल्या आधुनिक लेखकांना न्याय देऊ शकतील. इतरांचं ते काम नव्हे. अशा विशाल दृष्टीने पाहिलं तर भाताच्या मळ्यात ही कविता पंगू म्हणतात त्यापेक्षा सुद्धा अधिक भिकार ठरेल अशी माझी खात्री आहे. मात्र तिच्यातली वैगुण्ये प्रोफेसर महाशयांनी दाखवलेल्या गोष्टींपेक्षा फार निराळी असतील याविषयी मी तितकाच निशंक आहे. प्रोफेसर पंगूंच्या या टीका पद्धतीची मी जी इतकी काही चर्चा केली ती काही उगाच नाही. या पद्धतीचा मोह आमच्यातल्या मोठमोठ्या साहित्यिकांनाही अनावर होतो असं दिसतं. माझ्या या 2 मने कादंबरीचीच गोष्ट घ्या. ती प्रसिद्ध झाल्यावर लवकरच तिची संभावना प्रोफेसर फडक्यांसारख्या स्वतः कादंबरीकार असणाऱ्या रसिक पंडितांनी खाली दिल्याप्रमाणे केली. एका कादंबरीत मी पुढील वाक्य वाचली. माणसाला 2 मनं असतात, एक पशुचं आणि एक देवाचं. ती वाचून माझ्या डोळ्यासमोर एकदम अंधारी झाली. पुढच्या वाक्यातलं गहन तत्वज्ञान केवढं अजब असेल याचा मला तर्क होईना. माणसाला मानवी मन असतं असं मी समजत होतो. कॉलेजातल्या अध्ययनाच्या वेळी मी मानसशास्त्र शिकलो आणि आता मी ते शिकवतो. परंतु त्या शास्त्रावरच्या पुस्तकात न पाहिलेला अजब सिद्धांत हा लेखक सांगत होता. मनुष्याला मानवी मन असायच्याऐवजी दुसऱ्याच कोटीतली 2 मनं असतात असा शोध त्यानं लावला होता. मानवी मन म्हणून काही नसतंच असं त्याचं म्हणणं. पातंजलापासून ते ॲडलर पर्यंतच्या सर्व पौर्वात्य पाश्चात्य मानसशास्त्र्यांच्या आत्म्यांना उद्देशून मी मनात म्हटलं, आमच्या या लेखकाचा अफाट शोध ऐकताच त्या धक्क्यानं स्वर्गात असलात तर खालीच पडाल. सांभाळा. असल्या लेखकानं आपण वास्तववादी आहोत म्हणून कितीही उंच आवाजात निर्वाळा दिला तर काय उपयोग.
वास्तवाची असली निरर्थक गूढगुंजनाच्या वस्त्रात कितीही लपवली तरी ते समजत नाही. त्याला तत्वज्ञान म्हणणारे भोळे बाबडे सोडले तर बाकीच्यांच्या नजरेला ती आल्या वाचून राहणार नाही आणि त्यांचा रसभंग झाल्या वाचून राहणार नाही. साहित्यातील वास्तव आणि ध्येय या विषयावर बोलताना केलेल्या या टीकेत फडक्यांनी दोन मने या कादंबरीचे नाव घ्यायचे का टाळले याची मीमांसा मी काही करत नाही. नाव न घेण्याची कारण दोन असू शकतात. कदाचित ते त्यांच्या स्मरणातही नसेल, पण लेखकाचा मूर्खपणा सिद्ध करण्याकरता 200-250 पानांच्या या कादंबरीतून त्यांनी हीच 2 वाक्ये निवडून काढली. ही वाक्य कुठे, केव्हा, कोणत्या प्रसंगी आणि कोणाच्या तोंडी आली आहेत याचा ओझरता उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला नाही. एका दृष्टीने ते बरोबरच आहे. या वाक्यांची पार्श्वभूमी त्यांनी विशद केली असती तर पुढे पौर्वात्य व पाश्चात्य मानसशास्त्रांच्या आत्म्यांना उद्देशून त्यांनी जे राणा भीमदेवी थाटाचे उद्गार काढलेत ते उच्चारणे त्यांना जरा जड गेले असते. या कोपरखळ्या मारत्यांना त्यांनी असा आविर्भाव आणलाय की हा कादंबरीकार जणू काही एखादे शास्त्रीय तत्व आपल्या वाचकांना समजावून सांगतोय आणि अशा प्रतिपादनात माणसाला 2 मने असतात, एक पशुचे आणि एक देवाचे, असा मूर्खपणाचा सिद्धांत ठोकून देतोय. 2 मने हे शब्दच या पद्धतीने त्यांनी पिंजले नाहीत हे त्यातल्या त्यात माझे भाग्यच म्हटले पाहिजे. नाहीतर माणसाला जसे 2 हात असतात तशी त्याला सर्वस्वी भिन्न अशी 2 मने असतात. निदान एका नाकातल्या 2 नाकपुड्यांप्रमाणे ती एकमेकाला चिकटलेली असतात, असा या कादंबरीकाराचा शास्त्रीय सिद्धांत आहे, असं सांगायलाही त्यांनी कमी केलं नसतं. मनुष्याला मानवी मन असायच्या ऐवजी दुसऱ्याच कोटीतली 2 मने असतात व मानवी मन म्हणून काही असं नसतं, असे मी 2 मने या कादंबरीत अट्टहासाने सांगत असल्याचा आरोप त्यांनी माझ्यावर केलाय. त्यात मार्मिकता किती आणि टवाळकी किती हे वाचकाने स्वतःच ठरवावं. म्हणून या 2 वाक्यांचा पूर्वसंबंध मी थोडक्यात सांगतो. प्रोफेसर फडक्यांनी उद्धृत केलेली वाक्ये कादंबरीकाराच्या निवेदनात आलेली नाहीत. प्रोफेसर आकटे या एका पात्राच्या तोंडी ते उद्गार आहेत. त्यानेही वर्गात मानसशास्त्र शिकवताना ते काढलेले नाहीत. भावनावश होऊन आपल्या मित्रापाशी भडभडून बोलत असताना त्यांनी ही वाक्य उच्चारली आहेत. आयुष्यात सामान्य माणसाच्या आत्म्याचा अनेकदा कोंडमारा होतो. विचार आणि विकार, भावना आणि वासना, शरीर आणि आत्मा यांचे संघर्ष त्याच्या अंतःकरणाच्या समरभूमीवर सतत चाललेले असतात. या संघर्षातल्या जखमा त्याला सहजासहजी कोणालाही दाखवता येत नाहीत, अगदी प्रीतीतल्या माणसाला सुद्धा. असाच एक संघर्ष आकटाने आपल्या बालमित्राशी एका उत्कट क्षणी व्यक्त केलाय. उसळणाऱ्या पाण्यावरचे झाकण काढले की वाफ जशी वर उसळून येते तसं आकटांचं हे सारं बोलणं आहे. तो आपले मानसिक दुःख गदगदून बडबडून बोलून दाखवतोय. दीर्घकाल वाहिलेला आपल्या मनाचा भार तो हलका करतोय. अशा वेळी माणसे शास्त्रीय विषयावर व्याख्यान दिल्यासारखे काटेकोर बोलत नाहीत, ही गोष्ट कादंबरीकार व मानसशास्त्राचे अध्यापक या दोन्ही नातांनी फडक्यांना ठाऊक असायला काही हरकत नव्हती. रागाने असो, दुःखाने असो किंवा एखाद्या अन्य भावनेने असो, मनुष्याचे मन जेव्हा क्षुब्ध होते आणि व्याकुळ होते तेव्हा तो भान विसरून बोलू लागतो. अशा वेळी त्याच्या बोलण्यात जशी अपूर्व उत्कटता येते तसे त्याच्या उद्गारांनी एक प्रकारचे अलंकारिक स्वरूप प्राप्त होते. ही साधी गोष्ट फडक्यांनी लक्षात घेतली असती तर एका मराठी कादंबरीकाराच्या 2 मनाच्या नव्या शोधाच्या धक्क्याने पातंजलापासून ॲडलर्डपर्यंतचे सर्व मानसशास्त्रज्ञ स्वर्गातून किती फुटातून खाली पडतील आणि त्यांना किती जखमा होतील आणि त्या सर्वांची इस्पितळात सोय होईल की नाही इत्यादी गोष्टींची विवेचना त्यांना करावी लागली असती. 2 मनेमध्ये आकटांच्या तोंडी माणसाला 2 मने असतात, एक पशुचे आणि एक देवाचे, ही वाक्य अचानक आली आहेत असं मुळीच नाही. या कादंबरीतल्या 11व्या प्रकरणात आकट्यांचे आत्मनिवेदन हाच महत्वाचा भाग आहे. या माणसाचा आत्मा जागृत पण दुबळा आहे. आपला आत्मा शरीरावर विजय मिळवू शकत नाही याची त्यांना मोठी खंत वाटते. मनात साठलेला हा सारा उद्वेग तो बाळासाहेबांशी बोलून दाखवतो. तो त्याला म्हणतो, तू बोलून चालून वकिलाच्या धंद्यात पडलास, पण मी अत्यंत पवित्र धंदा करत असूनही माझ्या मनाची टोचणी काही कमी होत नाहीत. स्टेशनावरले हमाल टांग्यातून बोजा काढतात आणि ते आगगाडीत नेऊन ठेवतात. आम्ही प्रोफेसर सुद्धा शाळातून पोरांना उचलतो आणि कुठल्या तरी पदवीचा शिक्का त्यांच्या पाठीवर मारून त्यांना व्यवहाराच्या क्षेत्रात सोडून देतो. मनाचा विकास, व्यक्तींची प्रगती, समाजाची सुधारणा हे नुसते पोकळ शब्द वाटतात मला. आजच्या शिक्षणानं या गोष्टी घडत असत्या तर आपल्याला स्वराज्य केव्हाच मिळालं असतं बाळासाहेब.
आपल्या पिढीला जी चूक झाली तीच अजूनही होते. तरुण पिढी नवं वाङ्मय वाचते, नवीन चित्रपट पाहते, नवे नवे खेळ खेळते, तऱ्हातऱ्हांचे सुंदर पोशाख करते. तिच्या एका मनाची वाट विलक्षण वेगाने होते. बाळासाहेब त्याला थांबून मध्येच विचारतो, एका मनाची? लगेच उत्तरादाखल आकटे उद्गारतो, हो. माणसाला दोन मनं असतात बाळासाहेब, एक पशुचं आणि एक देवाचं. पहिलं मन उपभोगात रमून जातं, तर दुसरं त्यागात आनंद मानतं. पहिल्याला शरीराच्या सुखापलीकडे काहीही दिसत नाही, दुसऱ्याला त्याच्या पलीकडे असणाऱ्या उदत्ततेचा साक्षात्कार होतो. या दोन मनातल्या पहिल्याला निसर्गानं आपल्याला सारं सामर्थ्य दिलंय, दुसरं त्या मनाने फार दुबळं असतं. या दोन मनांच्या झगड्यात दुसरं पहिल्याचं गुलाम झालं की तुझ्या माझ्यासारखी बुद्धिवान पण दुबळी माणसं निर्माण होतात. पण दुसऱ्यानं पहिल्यावर विजय मिळवला तर? एवढे बोलून आकटे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या भारत सेवक समाजाच्या इमारतीकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, गोखले, शास्त्री, देवधर, फडक्यांच्या आरोपावर यापेक्षा अधिक लिहिण्याची मुळीच जरुरी नाही. पशूंचे मन या शब्दप्रयोगाने ते अगदी घाबरल्यासारखे दिसतात. पण जेम्स हार्वे रॉबिन्सनच्या द माइंड इन द मेकिंग सारख्या सर्व परिचित शास्त्रीय पुस्तकातही ॲनिमल माइंड हा शब्दप्रयोग इच्छा असली तर त्यांना पाहायला मिळेल. तेवढ्यासाठी त्यांनी वास्तवाची हत्या झाल्याचे आकांडतांडव करणे, हे पाचामुखी परमेश्वर ही म्हण कोणी उच्चारल्याबरोबर पाच माणसांचे जबडे उघडून त्यात देव दिसत नाही म्हणून त्या माणसाची मारामारी करण्या इतकं शहाणपणाचं होईल. फार मोठी प्रस्तावना आहे, म्हणजे ही फक्त अर्धीच प्रस्तावना होती, पण अत्यंत बारकाव्यांनी आणि अत्यंत अभ्यासपूर्ण कसं टीकाकारांवरचं मत वि. स. खांडेकरांनी याच्यात 1938 साली मांडलेलं दिसून येतं. आणि हे वाचल्यानंतर मला असं सारखं वाटतं की आज जे काही सोशल मीडियावर सहजरित्या ट्रोलिंग चालू आहे आणि सहजरित्या टीका करणं जे चालू आहे, तर त्या लोकांनी ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याची पूर्वपीठिका लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी म्हणून हे पुस्तक मी पुढेही वाचणार आहे. आणि 1938 सालातली ही प्रस्तावना आम्हाला वाचायला दिल्याबद्दल मी मेहता पब्लिशिंग हाऊस तर यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला परवानगी दिली की हे पुस्तक तुम्ही वाचू शकता वाचनमर्ताच्या भागात. शिवाय वि. स. खांडेकरांचे जे कोणी लिगल हेअर्स आहेत किंवा ज्यांच्याकडे याचे राईट्स आहेत त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि यातला अजून एखादा लेख किंवा हे पूर्ण एक अख्खी सलग कादंबरी आहे, तर ह्यातलाही एक थोडासा उतारा भविष्यात पुढे मला पुन्हा एकदा वाचायला नक्की आवडेल. तुम्ही हे पुस्तक मिळालं, दोन मने कुठे, तर नक्की वाचा. फार अप्रतिम पुस्तक आहे. आणि याच्या पुढे मी ययाती ही कादंबरी नक्की वाचणार आहे. मी काही वाचली नाही, पण हे वाचल्यानंतर मला ती वाचावीशी वाटते. सो आपण भेटूया वाचनमर्ताच्या पुढच्या भागात नवीन पुस्तकासह. तोपर्यंत नमस्कार.